आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात दक्ष टाइम्स 24 लाईव्ह। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अन्यथा 26 जानेवारी 2026 रोजी शोले स्टाईलनं पाण्याच्या टाकीवर होणार आंदोलन। आमच्या गावचा रस्ता गेला कुणीकडे, उपसरपंच अनिल कानगुडे यांचा खणखणीत सवाल। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षक व सैन्य दलात सेवा करणारी तरुणांची अधिक संख्या असलेल्या मुंगोजगाव या गावास जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही। ग्रामपंचायतने वारंवार निवेदने देऊन सुद्धा याची दखल अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी घेतली नसल्यानं लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करून द्यावे, अन्यथा 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीवर शोले सिने स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस गावकऱ्यांनी दिला आहे। दक्ष टाइम्स 24शी बोलताना गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। हा जो रोड आहे हा मुंगोजगाव ते विसापूर 1 किलोमीटरचा रोड आहे। हा आमच्या गावातील मुख्य रस्ता आहे। पूर्ण रस्त्यातील शाळेतील मुलं व गावातील पूर्ण वाट ह्याच रस्त्याचा उपयोग केला जातो। 21-22 मध्ये आम्हाला 600 मीटर रस्ता मंजूर होता, परंतु शेजारील शेतकरी विरोध करत होते। आम्ही उपोषण करून त्या ठिकाणी तो रस्ता जिल्हा परिषदच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तामध्ये पूर्ण केला आणि राहिलेल्या रस्त्यासाठी आम्ही सुजय दादा विखे पाटील असतील आणि विक्रमदादा असतील यांच्याकडे निधीसाठी मागणी केली आणि राहिलेल्या 500 मीटर रस्त्यासाठी 50 लाख रुपये निधी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंजूर करून घेतला। निधी मंजूर आहे, परंतु या ठिकाणी वारंवार शेतकरी याला विरोध करीत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी काम करण्यास टाळाटाळ करत आहे आणि त्यामुळे आमचा हा गावचा रस्ता निधी मंजूर असून देखील आज या ठिकाणी रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे। तरी माझी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, जिल्हा परिषदचे अधिकारी असतील यांना विनंती आहे, आपण 26 तारखेपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा आम्ही सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावातील पाण्याच्या टाकीवरती आत्मसमर्पण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवरती आंदोलन करणार आहोत। याची आपण सर्वांनी दखल घ्यावी। आपण उडवाउडीची उत्तरं देऊ नयेत। या ठिकाणी ग्राउंड वरती येऊन पोलीस बंदोबस्त असेल काय असेल ते पूर्ण काम पूर्ण करावं आणि आमच्या गावाचा निधी मागे जाऊ नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो। हा रस्ता जिल्हा परिषद प्लॅन अंतर्गत रस्ता मंजूर आहे। हा पूर्ण शासकीय रस्ता आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेतीकडची जमीन मोकळी असून देखील कुठल्याही कोणाची काही नुकसान होत नसताना जाणीवपूर्वक या ठिकाणी अडचण निर्माण केली जाते आणि जाणीवपूर्वक हा रस्ता अडवला जातोय। निधी असूनही लोकांना या ठिकाणी मानसिक त्रास होत आहे या गोष्टीचा। तरी जिल्हा परिषदच्या आणि सार्वजनिक बांधकामाच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी शेवटचा इशारा देतो की आपण या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम पूर्ण करावं। सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आम्ही पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी उपोषण करणार आहोत, याची नोंद घ्यावी। धन्यवाद। हा आमचा मुंगोजगाव ते विसापूर जाणारा रस्ता आहे। 82 साली माननीय कुंडलीराव जगताप पाटील असताना पहिलं खडीकरण झालेलं आहे। त्याच्यानंतर ते खडीकरणाला काहीतरी कारणानंतर खडीकरण झाल्यानंतर परत मग डांबरीकरणाला कालावधी जातो। बबनराव पाचपुते यांनी आमदार निधून 92 साली आम्हाला रस्ता दिलेला आहे। त्याच्यानंतर आज 94 साली रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता पूर्ण डांबरीकरण असताना संबंधित शेतकरी म्हणतात रस्ताच नव्हता आणि हा आमच्या गावचा मेन आणि मुख्य रस्ता आहे। याच्या आधी आमच्या गावाला दुसरा कोणता रस्ताही नाही। पण संबंधित शेतकऱ्यांचे जर त्यांनी अधिकरण केलं असेल तर शासनाने अधिकरण करून त्यांचे काय असेल ते पैसे देऊन टाकावं किंवा आमचा रस्ता आम्हाला पूर्वत खुला करून द्यावा। आम्ही आतापर्यंत वारंवार 3 वेळेस उपोषण केलं आहे। उपोषण करून देखील आम्हाला कोणतं सोल्युशन भेटत नाही। पहिल्या वेळेस अर्धा रस्ता झाला, त्यांनी 40 फूट आम्हाला रस्ता फाडून दिला, पण संबंधित शेतकऱ्यांनी परत पुन्हा रस्ता जुळवून घेतला आणि ते आता सांगतात आमचा रस्ताच नाही। आमचा रस्ता गेला कुठं? आता सध्या आम्हाला बबनराव पाचपुते यांच्या निधीतून 55 लाखाचा निधी आला असून आमचं डांबरीकरणाचं काम रखडलेलं आहे आणि आम्ही डांबरीकरणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या दरबार असतो। माननीय बबनराव विक्रम पाचपुते यांच्या कार्यक्रमात दर सोमवारी 5 तारखेचा जो दरबार असतो, या दरबारमध्ये आम्ही त्यांना मागणी मांडली आणि त्याच वेळेस मला संजय पिंगळे साहेबांनी सांगितलं का आम्ही तुम्हाला
13/1/2026 ते 16/1/2026 पर्यंत शासकीय परवानगी देऊन तुम्हाला पोलीस संरक्षण देऊन हा रस्ता करण्यात येईल. पण वारंवार आम्ही ती पुन्हा पत्र देऊन सुद्धा हे आमचं रस्ता करत नाहीत. त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं, जर यांनी आमचा 20 तारखेपर्यंत रस्ता नाही पूर्ण केला तर येत्या 26 तारखेला 26 जानेवारीच्या निमित्ताने मी आपली ग्रामपंचायतची टाकी बांधलेली आहे, त्या टाकीवरती आम्ही शिवलेटार उपोषण करणार आहे. हे आमचं ठरलेलं आहे. आणि इथं आम्हाला रस्ता द्या, नाही तर शेतकऱ्यांचा असेल तर त्यांना जमीन देऊन टाका. आपल्या प्रजासत्ताक दिनास अजून काही दिवस बाकी आहेत. यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अन्यथा 26 जानेवारी 2026 रोजी शोले स्टाईलनं गावकऱ्यांनी केलेलं आंदोलन पाहण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.